नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लाखांदूर संताप, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा तसेच विविध मागण्यांसाठी लाखांदूर तहसील कार्यालयामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले आहे. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्राचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात पेपर फुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांवर होत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या कथित मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची, आंदोलनस्थळी वीज, पाणी व अन्न पुरवठा सुरळीत ठेवण्याची तसेच शांततामय आंदोलन करणाऱ्यांचा अपमान थांबवण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात नेट पेपर फुटीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची, पेपर फुटी प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची तसेच महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरणी संबंधितांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे, शरदचंद्र पवार गटाचे नरेश दिवटे, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, प्राध्यापक अनिल पानेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सध्या देशामध्ये जे नीट पेपर फुटीच्यामुळे दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वामध्ये जंतर मंतर इथे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी आमरण उपोषणावर बसलेले आहेत. खरं म्हणजे केंद्र सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे. मात्र अजूनपर्यंत देशाचा कोणताही जबाबदार व्यक्ती त्या मुलांसोबत चर्चा करायला गेलेला नाही. उलट त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे पाणी देतात, आंदोलनस्थळी जे खाद्यपुरवठा करतात, त्यांनासुद्धा रोखल्या जात आहे. त्या आंदोलनामध्ये जाणाऱ्या लोकांना गेटवरच रोखल्या जात आहे. जे आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना पाकिस्तानी, दहशतवादी अशा प्रकारचे शब्द बोलून एक प्रकारे त्यांना अपमानित केला जात आहे. आणि म्हणून या देशामध्ये जे 70 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीट पेपर फुटीमुळे, तर या 70 मुलांच्या आत्महत्येस जबाबदार जर कोणी असेल तर या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. आणि म्हणून त्यांचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी घेऊन या दिल्ली या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही लाखांदूर तालुक्यामध्ये आंदोलन करीत आहोत. आणि या सरकारला सांगू इच्छितो की आपण ताबडतोब हिटलरशाही बाजूला ठेवून एक संविधानिक मार्ग म्हणून, कारण हा देश संविधानानं चालते आहेत आणि संविधानामध्ये स्वतःच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. आणि म्हणून त्या संविधानाची एक लाज राखण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्या शिष्टमंडळाला जाऊन भेटावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करावं. आणि हे जर आपण केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देश तुमच्या विरोधामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मधल्या काळामध्ये जे काही नेपाळ वगैरे सारख्या ठिकाणी झालं असली जी क्रांती जर रोखायचं असेल तर शांततापूर्ण रीतीनं आपण त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घ्यावं आणि देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी आम्ही लाखांदूर तालुक्याच्या वतीनं सर्वपक्षीय पुढारी करीत आहोत. या संदर्भात काय सांगाल? हे आजचं आंदोलन म्हणजे हे नवीन पिढीवरती जी आता आपली तरुण मुलं आहेत 10वी 12वी शिक्षण क्षेत्रात काय चाललं आहे संपूर्ण देशभर नाही, हे मागच्या 10-12 वर्षापासून सातत्याने हा पेपर फुटी ते पेपर फुटी म्हणजे मुलांनी करायचं काय. एकीकडे सरकार सांगतो आमचं गतिमान सरकार, पारदर्शक सरकार, कुठेच हे नाही आहे. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यावरती ज्या 17 आत्महत्या झाल्या म्हणजे ऐन तारुण्यात ज्याला आपलं करिअर घडवायचं असतं त्यांनी हे सरकार आत्महत्येला प्रवृत्त करतं. या सरकारचं धोरण काय, बेटी बचाव बेटी पढाव, बेटी बचाव बेटी पढाव. आणि इकडे त्याच्या विरुद्ध काम सुरू, कोणता पेपर फुटला नाही. आता काल परवा महाराष्ट्रातल्या टीईटीचा पेपर फुटला. आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि देशातील प्रत्येक नागरिक, नुसतं म्हणजे विद्यार्थ्यांनी नाही तर पालकांनीसुद्धा या सभायामध्ये सहभाग होऊन जे राज्यकर्ते आहेत त्यांचा राजीनामा घेणे अत्यावश्यक आहे. आणि ते घेतल्याशिवाय याला पर्याय नाही. आणि जे काय करायचं आहे ती व्यवस्था पारदर्शक असली पाहिजे एवढंच या मागच्या आंदोलनाच्या मागचा हेतू आहे.
लाखांदूर तालुक्यातून सन्माननीय भारत सरकारला आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे कळवू इच्छितो की आज भारतामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि बीचमध्ये तुमचा नाकर्तेपणाचा जो सरकार आहे त्या सरकारमुळे सुशिक्षित बेरोजगारावर अन्याय अत्याचार होत आहे. बीचमध्ये तुम्ही पेपर फोडता आणि करोडो रुपयाचे एजंट नेमून शारी सुशिक्षित बेरोजगारांचे आयुष्य बर्बाद करता. त्यामुळे शिक्षणाकडे आपण दुर्लक्ष करत आहात जाणून बुजून आणि शिक्षणाकडे लक्ष द्या. नाहीतर आज आम्ही गेटवर आंदोलन केलं ना उद्या तुमच्या मंत्रालयाच्या खुर्चीवर येऊन सारी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला चेतावणी देतो.